भूमी अभिलेख कार्यालयातील शिपायाला 800 रुपयाची लाच घेताना रंगेहात अटक। नंदुरबार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईमुळे लाचखोरांचे धाबे दणाणले। दिनांक 19 ऑगस्ट रोजी नवापूर भूमी अभिलेख कार्यालयातील शिपाई 800 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला। सविस्तर वृत्त असे। तक्रारदार हे नवापूर तालुक्यातील कुकराण येथील रहिवासी आहेत। तक्रारदारांचे वनक्षेत्रात जमीन असून जमिनीचे हक्कासंबंधित चतुसीमा एकत्रीकरण व आकारबद्ध दस्तऐवज नकला काढून देण्यासाठी 1000 रुपये लाचेची मागणी केली। शेवटी तडजोडी अंती आरोपी लोकसेवक याने 800 रुपये पंचासमक्ष घेतल्याने सापळा कारवाई करण्यात आली। आरोपी लोकसेवक याला ताब्यात घेतले असून नवापूर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय। सदर कारवाई भारत तांगडे, पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्र, माधव रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक परिक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक प्रशांत भरते, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नंदुरबार, असिस्टंट सब इन्स्पेक्टर विलास पाटील, हेड कॉन्स्टेबल विजय ठाकरे, हेमंत कुमार महाले, जितेंद्र महाले, पोलीस नाईक सुभाष पावरा यांनी छापा कारवाई केली आहे। न्यूज 18 महाराष्ट्रासाठी सहसंपादक योगेश खेरनार, नवापूर।